2009च्या सभेचं रेकॉर्ड मोडणारी ही महाविराट सभा, या सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण सर्व जनतेला मार्गदर्शन करावं. कृपया फटाक्यांची आतषबाजी बंद करा. साहेबांचे विचार ऐकायचे आहेत. आपण फटाक्यांची आतषबाजी बंद करा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी पहिल्यांदाच सांगतो की मी येथे प्रचार करायला आलेलो नाही. प्रचार करायची गरज आहे, पण मी तुमच्याशी गप्पा मारायला आणि त्याहीपेक्षा सातत्याने आशीर्वाद देणारे तुम्ही माय भगिनी आणि माझे बांधव आहेत त्यांचं दर्शन घ्यायला मी आलेलो आहे. काही काही जागा आणि काही काही माणसं यांचं दर्शन घेतल्यानंतर हा जरा खाली बसून येते. पुढे सगळं चांगलं होतं, त्यातली ही जागा आणि तुम्ही सगळी माझी माणसं आहात. जरा थोडं पाठीवा. आता काय करणार, आपल्याकडे असं मैदानच नाहीये आणि बोलायला सुरुवात केली तर असं इथपासून तिथपर्यंत, तिथपासून इथपर्यंत, खाली बघू, वर बघू, इकडे बघू, काय कळतच नाही कुठे बघायचं. आज पहिल्या प्रथम बाबासाहेबांना मी अभिवादन करतोय, त्यांची जयंती. आणि मला खरंच मनातून असं वाटते की इकडे भगव्याबरोबर निळे आलेले आहेत, शेतकरी संघटना आहे, धनगर समाज आले, डॉक्टर महात्मे आपल्या सोबत आलेले आहेत. मला खात्री आहे की बाबासाहेबांना सुद्धा आता एक समाधान वाटलं असेल की अरे माझा भीम वाघासोबत गेलेला आहे. आजपर्यंत नको त्या घरामध्ये होता. दरवेळेला आम्ही सांगत होतो की अरे बाबासाहेबांनी सांगितले तुम्हाला काँग्रेसचे जळतं घर आहे, सोडा सोडा. या वेळेला सोडल्या आणि आपल्या स्वतःच्या घरात मर्दाबरोबर मर्द आलेला आहे. बाकी विषय खूप आहेत. आढळरावांनी सगळा पाढा वाचलेला आहे. तो आता किती मोठा मी 16 तारखेला बघतो. असा आवाज आला पाहिजे की समोरच्याची बोलती बंद झाली पाहिजे. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या नेहमीच्याच असतात. पण शिवाजीराव, मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र, जे मी बोलतो ते मी करतो. कारण मला जे बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे की उद्धव, एक लक्षात घे की कधीही शब्द देण्यापूर्वी एकदा दोनदा नाही पाहिजे तर लाख वेळा विचार कर. आणि त्यातून तुला वाटलं जमणार नाही, शब्द देऊ नकोस. पण जर शब्द दिलास तर प्राण गेला तरी 72 शब्द पडू द्यायचा नाही. आणि म्हणून शिवाजीराव, मी सांगतो या सगळ्यांना मी वचन देतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही लाट आहे, नवे देशामध्ये लाट आहे. केंद्रामध्ये सरकार तर आपले येणारच आहे, पण जे सगळे प्रश्न हे या मतदारसंघाचे, तुम्ही गेले 10 वर्ष विरोधी पक्षात असून सुद्धा खरं म्हणजे फार मोठं काम तुम्ही केलं. 4,500 कोटी रुपये आणले आणि ते सुद्धा शरद पवारांच्या खिशात हात घालून. ही काय खायची गोष्ट नाहीये. म्हणजे जे खिसे कापू आहेत त्याच्याकडनं तुम्ही या जनतेसाठी हे सगळे पैसे आणले, निधी आणला. आपलं सरकार येऊ द्या. इथल्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी स्वतः जातीने तुमच्या सोबत उभा राहीन.
कारण हे जे काय आहेत ना मागण्यांचे प्रश्न, हे किती किती घ्यायचे? म्हणजे सगळीकडे जातोय तिकडे चिठ्ठ्या येत आहेत, हे असे कागद येत आहेत. बरं, मी काय मुख्यमंत्री आहे का? नाही. मी काय केंद्रातला मंत्री आहे का? नाही. सत्ता नाही, काही नाही, काही नाही. ही आमची सत्ता ही अशी, ही जनतेतली, जनतेचं प्रेम, ही आमची सत्ता. का आमच्याकडे एवढी लोक येतात? शरद पवारांना सांगतो, पृथ्वीराज चव्हाण असतील, आणखीन कोणी असतील, या ना इकडे, याच मैदानामध्ये तुम्ही सभा घ्या. झाली असेल की नसेल मला माहिती नाही, पण ही अशी सभा, ही अशी अशी गच्च घेऊन दाखवा. आमच्याकडे काही नाही तरी सुद्धा गेल्याही वेळेला अशीच झाली, आणि इथली सुरुवात ही शिवसेना प्रमुखांनी या सभेची सुरुवात करून दिलेली आहे. आणि मग ह्या ज्या काही मागण्या आहेत, अजूनही दाऱ्या घाटचा प्रश्न तसाच आहे. दाऱ्या घाट आम्ही करू हे आम्ही बोललो होतो, पण नंतर राज्यातलं सरकार गेलं, केंद्रातलं सरकार गेलं. देताना तुम्ही ज्या वेळेला अपेक्षा करता, शिवाजीराव तर तुम्ही निवडून देणारच, कोणत्याही परिस्थितीत देणार, पण मला सर्वच्या सर्व विधानसभा सुद्धा पाहिजेत. या पुण्यातल्या, या शिरूर मधल्या सर्व विधानसभा पाहिजेत, तर त्याला काहीतरी मजबूती येईल. आणि मी आता बसलो होतो, अजून मला वाटतं हे असे ते तुम्ही सांगितलं कुकडेश्वराचं मंदिर झाले, पण आजूबाजूच्या परिसराचं काम अजून केंद्र सरकार परवानगीच देत नाही. का देत नाही? इतर जर का कोणाचं काही असतं तर तुम्ही पटकन दिलं असतं मतांसाठी, पण हे कुकडेश्वराचं मंदिर आहे का? आमच्या मंदिराच्या आजूबाजूला चांगला परिसर असू नये? गड किल्ल्याचं सुद्धा तुम्ही जे बोलताय, खरं म्हणजे गड किल्ला हा माझा आवडता विषय, आवडता विषय. आजपर्यंत कोणी केलं असेल नसेल मला माहित नाही. एक आपले ते गोपाळराव बोधे आहेत छायाचित्रकार, त्यांनी एक तो प्रयत्न केलाय आणि मी केला. आपण नेहमी चढून जाऊन बघतो गड किल्ले कसे आहेत. मी जरा वरून बघितलं आणि वरून सगळ्यांना दाखवलं. आणि खरंच सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला प्रदर्शन केलं ते प्रदर्शन पाहणारी लोक आणि माझं पुस्तक हे बघितल्यानंतर अनेक जण बोलत होते की उद्धवजी हा कुठला किल्ला आहे, कुठला गड आहे, जायचं कसं? काय अप्रतिम आहे, काय हो तुमच्या फोटोग्राफीची कमाल आहे. म्हटलं माझ्या फोटोग्राफीची कमाल नाही, ही माझ्या महाराष्ट्राची कमाल आहे, माझ्या महाराजांची कमाल आहे. मी फक्त तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आज सुद्धा त्याच्यावरतीच बोलतो रे. आज सुद्धा मनामध्ये खंत हीच आहे की अरे सरकार नाही ना, राज्यामध्ये सरकार ना, केंद्रामध्ये सरकार, हे होणार कसं? कारण काही जरी करायचं म्हटलं तर बसला ना केंद्रामधले जे सरकार आणि ते कुठलं तरी डिपार्टमेंट आहे तुमचं पुरातत्व विभाग, हे पुरा एकदा त्याला. काही तत्व नाही, नुसतं पुरातत्व हे पुरून टाका एकदाचं. कारण आमचं हे वैभव हे तुम्हाला त्याचं महत्व कळणार नाही. त्याच्यापासून जिकडे आमचं तेज जन्माला आलं शिवराय, त्याचं महत्व तुम्हाला दिल्लीकरांना कळणार आहे. आणि म्हणून शरद पवारांना मी सांगतोय की तुम्ही जे जे काय बोललात, फक्त माझी पंचायत एवढीच होते की वयाने मोठे आहेत, नाही म्हटलं तरी वयाचा मान आणि भान ठेवून मला बोलावं लागतं. पण तुम्ही आमच्याबद्दल काही बोलायचं, कारण तो तुमचा अधिकार, वयाने मोठे आहात म्हणून तुम्ही आमच्या शिवाजीरावला काही बोलायचं, आम्हाला काही बोलायचं आणि आम्ही आपलं गपगुमान ऐकून घ्यायचं. हे असं नाही होणार, थोडं तरी कुठेतरी बोलावं लागणार. नाही, ती माझी संस्कृती नाही, ती त्यांची, ती त्यांच्याकडे, ही त्यांची त्यांच्याकडे. म्हणजे आता ही मी बातमी वाचली की बैल सरळ चालला नाही तर तास कमी. कोण बैल? अरे मध्ये एक, नाही नाही थांबा 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 जरा एक मिनिट थांबा. मध्यंतरी त्यांनी माझ्यावरती टीका केली. काय केली माहितीये? की म्हणे आता शिवसेना प्रमुखांची शिवसेना राहिलीच नाहीये. मग मी विचार केला की आता सिद्ध कसं करायचं, म्हणून मग मी तुम्हाला विचारतो, काय रे आपले शिवसेना प्रमुख त्यांना काय बोलत होते? आणि काय बोलत होते? जरा पत्रकारांनो हे इकडे माईक द्या आणि एकदा सगळ्यांनी एकदा एकच काय ते पहिल्यांदा ओरडून सांगा. बरं तुम्ही सगळे बाबा इकडे सगळे तुम्ही शिवसैनिक आहात ना रे? म्हणजेच मला हे सांगायचं आहे की अहो पवार साहेब, अजूनही या मनामध्ये तुमच्याबद्दल बाळासाहेब काय बोलले होते ते आहे, ते कोणी काढू शकत नाही. हीच बाळासाहेबांची शिवसेना.
ही बाळासाहेबांची शिवसेना दुसऱ्या कोणाची होऊच शकत नाही, माझीही नाही. मी निमित्त मात्र आहे. मी कोण आहे? मी प्रत्येक सभेमध्ये नम्रतापूर्वक सांगतो की ही सगळी गर्दी आहे हे माझं नाही काही. हे माझ्या मागे उभे असलेलं बाळासाहेबांचं हे कवच आहे, त्यांची पुण्य आहे, त्यांचे आशीर्वाद. मी शून्य आहे, मी कोणी नाहीये, मी कोणी नाही, खरंच कोणी नाहीये. आणि हा सगळा वारसा पुढे घेऊन मी जातोय, प्रामाणिकपणाने घेऊन जातो आहे. आणि तुम्ही एक तर जो तुम्ही काळा कारभार करून ठेवलेला आहात, पहिले तर पुतण्याला आवरण जरा काय वाटेल ते बोलतोय. इकडे माय भगिनी बसल्यात म्हणून मला काही बोलता येत नाही, पण इकडे जसं तुम्ही शिवाजीराव बोललात की धरणाचे प्रश्न, धरणग्रस्तांचे प्रश्न, पुनर्वसन होत नाही. अरे कसं होत नाही तेच बघतो मी, पुनर्वसन कोण होऊ देत नाही तेच बघतो मी. या पुणे जिल्ह्यामध्ये धरणं आहेत, पण पुनर्वसन म्हणजे स्वतःच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्याची जमीन ढापायची, गोरगरिबांना फसवायचं, थापा मारायच्या, आणि जमीन बळकवल्यानंतर जर का शेतकरी गेला तर त्याला हाकलून द्यायचं. धरण बांधल्यानंतर कदाचित असंही होतं, गोरगरीब विचार करतात काय करायचं, अरे जाऊ दे रे त्यांना, जाऊ दे त्या माता भगिनी, जाऊ दे त्यांना, कोणी गडबड करू नका, गडबड नका करू, जाऊ दे त्यांना. कदाचित कोणी लोक अशी विचार करत असतील की पिण्याचं पाणी नाही आहे, नुसती शेती घेऊन करू काय. ठीक आहे, दिलं मी, माझी जमीन दिली, पण धरण होऊ दे बाबा, प्यायला पाणी मिळू दे. आणि अशी जमीन दिल्यानंतर धरण कोरडं पडतं, म्हणजे शेत जमीनही गेली, धरणही कोरडं, पाणीही नाही. आणि मग असा शेतकरी जर का या टग्याकडे गेल्यानंतर टग्या काय बोलतो त्याला, ही बात धरणामध्ये पाऊस पडत नाही तर काय लघवी करू, ही भाषा, ही महाराष्ट्राची संस्कृती. अरे जर का मी असा बोललो असतो ना तर शिवसेना प्रमुखांनी माझी जीभ हासडली असती, जीभ, आणि मला म्हटलं असतं की अरे तुला अक्कल नाही. हे आपल्या ह्या माय भगिनी आणि माता बांधव सगळे यांच्या आशीर्वादाने आपण आहोत, जे काही आम्ही आहोत. अरे तुम्ही आमचं वैभव आहात, आणि सर्वसामान्य माणसाचा विश्वास आमच्यावरती आहे, म्हणूनच आम्ही नेते म्हणून जगामध्ये फिरू शकतो. जो काही मान मला मिळतो हा मला नाही, हा शिवसेना प्रमुखांनी, हा मान तुम्हाला मिळतोय. हा मान तुमचा आहे, हा मान तुमचा आहे. आणि मग घरच्या त्या टग्यावरती तुम्हाला संस्कार नाही करतायत. तुम्हीच त्यावेळेला बोलत होतात ना शिवसेना प्रमुखांना, अहो बाळासाहेब काय वाटेल ते बोलता, तुमच्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही. मग तुमचा पुतण्या तुमचं ऐकत नाही, बसल्या डोक्यावर तुमच्या. किती मस्तवाल झालाय, किती माजलाय. आणि जे तुम्ही बोललात की बैल सरळ चालला नाही तर तास कमी, मग आम्ही हे तुमच्याबद्दल बोललो तर. इतकी वर्ष झाली तुम्ही सत्तेवरती बसलेला आहात. नरेंद्र मोदींना बोलले उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. अहो तुम्ही किती वर्ष सगळीकडे जिकडे जिकडे जागा मिळेल तिकडे बाशिंग बांधून बसलाय, पण काय होतच नाही. मुंडावळ्या बांधून ठेवल्या जिकडे मिळेल तिकडे, म्हणजे डोक्याला, कोपऱ्याला, ढोपऱ्याला, गुडघ्या काय. पण इतकी वर्ष सत्ता तुमच्याकडे दिल्यानंतर सुद्धा माझ्या महाराष्ट्राची ही हालत झालेली आहे. आज मी विदर्भाचा दौरा करून आलो, मराठवाड्याचा करून आलो, काल कोकणात होतो, परवा कोल्हापुरात होतो. खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की कोल्हापूर म्हणजे आता हे पुण्यापासून कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र हा यांचा गड, इकडे मला प्रतिसाद मिळणार नाही असं मला वाटलं होतं. पण तुम्हाला खरंच सांगतो, कोकणातल्या सभा तर तोबा गर्दी होतीच, पण कोल्हापूरची सभा सुद्धा अतिविराट, म्हणजे त्याला शब्दांकन माझ्याकडे नाहीच आहे. विराट, विराट आणि अतिविराट समुद्र होता, समुद्रासारखी पसरलेली सभा होती सगळीकडे. मग हे तुमचं पाप जे आहे तुम्ही का लपवत आहात. शिवाजीराव आढळराव पाटलांनी जी काय कामं केली तुम्हाला माहिती नसतील तर छापलंय ना, तुमचं छापलंय असं कधी तुम्ही आहे. आम्ही म्हणतोय आम्ही हे करून दाखवलेलं आहे. असं कुठेतरी एवढं जाडजूड पुस्तक सोडून द्या, पण 2 पानाचं पुस्तक सायक्लोस्टाईल कॉपी तरी तुम्ही छापू शकाल का. छापू शकाल आहात, दाखवलं काय तुम्ही करून. जे केलं आहात ते सांगण्याची सोय नाहीये. खाल्लंय नुसतं. आणि काय बोलताय, कोणाला बोलताय. पंगत पाटलाची आणि गंमत का रुबाब वाढप्याचा. होय आम्ही वाढपी आहोत. आम्ही कोण आहोत, आम्ही वाढपी आहोत. पण वाढपी आहोत ते प्रामाणिकपणाने जे भुकेले आहेत त्यांचं ताट भरणारे आम्ही वाढपी आहोत.
तुमच्यासारखे नाही की तुमच्या हातात भांड दिलं. अरे जा विचारा, मनमोहन सिंगना विचारा की जर का पंगत बसले तुम्हाला कळलं तर शरद पवारांच्या हातात भांड द्याल का? बरोबर आहे. कोण बोलला? हुशार माणूस आहे तो. काय बोलला माहितीये का? भांड्या सकट खातील. आणि मग जर का आम्ही तुम्हाला सांगत असू की आम्ही ही कामं केलीत ना, शेवटी हा पैसा कोणाचा? का तुमच्या बापाचा आहे? हा पैसा सगळा माझ्या या गोरगरिबांकडनंच तुमच्या तिकडे गेलेला आहे. दिल्लीमध्ये पैसा जो जातो तो माझ्या मुंबईतनं आणि महाराष्ट्रातून जातो आहे, तुमच्या खिशातून नाही जात. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, जेवढा कर दिल्लीमध्ये गोळा केला जातो ना महसूल म्हणून संपूर्ण देशातून, त्यातला 40% हिस्सा ही आपली मुंबई आणि आपला महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आम्ही देतो दिल्लीमध्ये. 40%. म्हणजे 40% किती झालं? या वर्षी मुंबईने जवळपास 1.5 लाख कोटी रुपये त्या दिल्लीच्या तिजोरीमध्ये टाकलेले. 1.5 लाख कोटी. आणि मग नुसता एक साधा प्रश्न मला विचारायचा आहे, आपलं राज्य हे बुडवायला निघालेले आहेत. 2.5 लाख कोटीच्या वरती आपल्या राज्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे. 2.5 लाख कोटी. मग माझं म्हणणं एवढंच आहे, ते होणार नाहीये. कारण का देशाची जबाबदारी आहे, निभावतो बाबा आम्ही, काय करणार. फक्त तुम्ही विचार करा की 1.5 लाख कोटी यावर्षी मुंबईने भरलेत. 2 वर्ष आम्हाला कर्ज आमचं टॅक्स माफ करा. 2 वर्ष आमच्या राज्याला आम्हाला परत द्या. 2 वर्ष. 2 वर्ष जर का मुंबईचा कर, महाराष्ट्राचा कर दिल्लीने आम्हाला परत दिला तर माझा महाराष्ट्र जो या कपाळ करंट्याने शिवरायाचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर, बोलायला काय? कारण तेवढंच वैभव आमच्याकडे राहिलेलं आहे. बाकी तिजोरीमध्ये ठणठणाट. जो ह्या नराधमाने बुडवून टाकलेला आहे महाराष्ट्र, तो 2 वर्षामध्ये कर्ज फेडून आम्ही त्याच्या वरती 50,000 कोटी रुपयाची भर या महाराष्ट्राच्या तिजोरीत टाकू शकतो. एवढी ताकद ही माझ्या मुंबईत आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मिजाज नका करू. पंगत पाटलाची, अरे त्या पंक्तीमध्ये कितवा नंबर तुमचा आहे? दारात तरी घेतात का कोणी? दारात तरी घेतात का? उलट अरे बापरे आले रे आले. तुम्ही म्हणता ना कोण आला रे कोण आला, तसा शिवसेनेचा वाघ आला, तसं तिकडे ते आले का घोषणा देतात. आले रे आले, पळापळ सगळी जे काय असेल ते खिशात विचार टाकून गोल. शरद पवार आले, ही असली तुमची ख्याती. आणि तुम्ही आमच्याशी लढायला उभे राहिलात. लढायचं तर कोणाशी लढायचं? मला जे तुम्ही बोललात की आता हे सगळं जे आहे हे उद्धवचं काय म्हणे, उद्धवला वारसाने मिळालेलं आहे. वारसा का आहेच. अरे माझं किती जन्माचं भाग्य मला माहिती नाहीये, म्हणून मी माझ्या माच आणि शिवसेना प्रमुखांचा पुत्र होऊ शकलो. हे माझं भाग्य आहे. आणि हा माझा वारसा आहे. माझा वारसा तेजाचा वारसा आहे, भगव्याचा वारसा आहे. पवार साहेब तुमचा वारसा नेमका कोणता तेच तुम्हाला तरी कळले का? कधी वसंतदारांच्या पाठीत वार, कधी यशवंतरावांना फसवताय, कधी राजीव गांधींना शिवाय घालताय, कधी सोनिया गांधींची पंगा घेताय. आणि खरं तुम्हाला आठवत असेल राजीव गांधींच्या वेळेला यांनी काँग्रेस सोडली होती ना रे? आठवते का कोणाला? का कलमाडी झाला तुमचा? कारण त्यांना मध्येच काहीतरी त्यांचं त्यावेळेला तुरुंगात होते तेव्हा आठवतच नव्हतं, आता आठवायला लागलं म्हणतात. आणि सुशील कुमार शिंदे बोलले होते लोकांची स्मरणशक्ती काय म्हणे, आजचं उद्या आठवत नाही, उद्याचं परवा आठवत नाही. आणि तेच होणार आहे. आजची काँग्रेस, आज सुशील कुमार शिंदे आहेत, शरद पवार आहेत, सोनिया गांधी आहेत, हे उद्या आम्हाला आठवणारच नाहीत, कारण दिसणारच नाहीत. आणि मग प्रश्न जो येतो की तुम्ही जे काय करून ठेवलेलं आहात, हे राजीव गांधींना तुम्ही सोडून गेला होतात. राजीव गांधींना सोडल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारलं की का हो पवार साहेब, की पुन्हा तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार काय? तेव्हा शरद पवार बोलले, त्याचं बातमीचं कटिंग आज सुद्धा मी जपून ठेवलेलं आहे. कदाचित शशिकांत भाऊ तुम्हाला वगैरे सगळ्यांना आठवत असेल, त्यावेळेला जे सगळे होते माहिती नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. शरद पवार बोलले होते तशीच जर का वेळ आली तर मी तोंडाला डांबर फासेन आणि हिमालयात निघून जाईन. आता डांबर आणायचं कुठून? कारण त्या टेंडरमध्ये सुद्धा अजित पवारने घोटाळा केला. डांबर मागवलेलं त्यांनी, कारण माणूस शब्दाला पक्का आहे. अरे आण रे डांबर. डांबर खाल्लं पुतण्याने. डांबर आणायचं कुठून? कुठे गेले डांबर? कुठे गेला हिमालय? आणि त्याच्यानंतर पुन्हा गेले तिकडे संभाजीनगरला,
घालील लोटांगण केलं आणि राजीव गांधींच्या चरणी विलीन होऊन गेले. मग पुन्हा सोनिया गांधी आल्या. सोनिया गांधींवरती टीका केली की ही काय परदेशी बाई वगैरे 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 म्हटल्यानंतर सोनिया गांधींनी घातली लाथ, काढून टाकलं यांना. राष्ट्रवादी या देशाच्या पंतप्रधानपदी विदेशी व्यक्ती बसू देणार नाही, हे पहिलं या देशात शिवसेना प्रमुख बोलले होते पवार साहेब. नंतर तुम्ही बोलला आहात, नंतर तुम्ही बोललात. पण तेव्हा लाथ मारल्यानंतर गेले बाहेर, मग त्यांना दरवाजातून हाकलून दिलं, गेट आउट, खिडकीतनं आतमध्ये. राष्ट्रवादी, अरे इकडनं खासदार पाहिजे तो शिवाजीराव सारखा पाहिजे, नाही ऐकत कसा ठिय्या देऊन बसतोय. 50 कोटी माझ्या मतदारसंघाला मिळत नाहीत म्हणजे काय, ठिय्या देऊन बसतो, देत नाही तोपर्यंत उठत नाही. असा ठिय्या देऊन बसणारा खासदार पाहिजे, गुडघे टेकून बसणारा खासदार नकोय, लाचार होणारा खासदार नकोय. आणि जो काय तिकडे संपूर्ण घोटाळा झालेला आहे, का आजपर्यंत शरद पवार त्या घोटाळ्याबद्दल बोललेले नाहीयेत. आणि काढा ना, आमची जी काय पापं असतील ती तुम्ही काढा, तुमची पापं आम्ही काढतो. हो द्या, जाऊ द्या, जनता जनार्दन आहे, फैसला त्यांना करू द्या. पण जे बोलू ते पहिलं शिवरायाची शपथ घेऊन ठरवायचं की आम्ही जे बोलू ते आम्ही खरं बोलू. आमची तयारी आहे, तुमची असेल तर या तुम्ही. पण ह्याच्याबद्दल काय करायचं, नुसतं आपण काय केलंय हे सांगायचं नाही आणि नुसतंच बोंबलत सुटायचं. का हे सगळे प्रश्न जे आहेत, जे शिवाजीराव बोलले आजपर्यंत का सुटले नाहीत? आहे ना, आमचा विरोधी पक्षातला असताना सुद्धा आमचा खासदार आहे, 1.5 2 लाखाचे, आणि आता तर मी म्हणेन किमान मला 5 लाखाची आघाडी पाहिजे, पलीकडे एक सुद्धा मत पडता कामा नये. आग आग राग राग काय असतो तो मला दिसू द्या, दाखवा, काँग्रेसला दाखवा, राष्ट्रवादीला दाखवा. जनता भडकल्यानंतर काय करू शकते हे दाखवून द्या ना एकदा. आणि हा प्रश्न जो तुम्ही म्हणता आहात ह्याची सगळ्याची जबाबदारी मी घेतोय, पण खास करून ह्याच्या पलीकडे ही लोकसभेची निवडणूक आहे म्हणून नुसतं व्यक्तिगत टीकेमध्ये मनोरंजन करण्यासाठी मी इकडे आलेलो नाहीये. पण शिवाजीरावला मत कशासाठी द्यायला पाहिजे, कारण त्यांना मत दिल्यानंतर पुढे काय होणार आणि पलीकडे जर का चुकून मत गेलं तर त्याचा परिणाम काय होणार हे तुम्हाला मला सांगायचंय. आहेत मध्ये मध्ये मत थोडे उभे आहेत, असू दे. यावेळेला सगळ्यांना माहिती आहे की आपलं मत फुटलं म्हणजे मत फुटणार नाही तर आपलं नशीब फुटणार आहे. म्हणून नशीब फोडून घ्यायला कोणी आतुर नाहीये की अरे देतो तुला मत पण माझं नशीब फोड एकदा, असं कोण बोलेल का रे? हे असं बोलणार कोण नाहीये. पण यावेळेला चूक तर इकडे या मतदारसंघात तर होणार नाही त्याची मला खात्री आहे. पण पलीकडे जे काय चाललेलं आहे, जर का आम्ही शिवरायाचं नाव घेतलं, हिंदुत्वाबद्दल बोललो, या मतदारसंघामध्ये शिवनेरी आहे, म्हणजे ज्यांनी संपूर्ण जगामध्ये इतिहास घडवला, ते तेज जिथे जन्माला आलं तो हा जिल्हा, तो हा मतदारसंघ, आणि त्या तेजाचे वारस तुम्ही सगळे बसलेले आहात इकडे. जर का शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आपलं काय झालं असतं हा विचार करायला सुद्धा भीती वाटते. आणि जर का मी हिंदुत्वाबद्दल बोललो तर मी जात्यंध, मी धर्मांध, तो गुन्हा ठरतो. पण सोनिया गांधी इमामाकडे मताची भीक मागतात हा गुन्हा नाही ठरत. हे चालते तुम्हाला? आणि हे जर का मी तुमच्या लक्षात आणून दिलं, याच्यामध्ये राजकारण काय, राजकारण आहेच. मतांची बेग मी समोर पराभव दिसतो आहे, मग मुसलमान समाजाला आवाहन कर, इमामकडे भीक माग, तुमची जी तथाकथित धर्मनिरपेक्ष मतं आहे ती एक गठ्ठा मला द्या. का तुम्ही आमच्या शंकराचार्याकडे जाऊ शकला नाही? इतके वेळा तुम्ही निवडणुकीच्या निमित्तानं का होईना पण महाराष्ट्रामध्ये येता. आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी फिरतात कुठे 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 कुठे, सोनिया गांधी कुठेतरी फिरत असतील. पण इतक्या वर्षामध्ये नरेंद्र मोदी शिवनेरीवरती येऊन गेले, पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी शिवनेरीवरती जाऊ शकत नाहीत. ते गेल्या नाहीत असं नाही मी म्हणणार, पण ते जाऊ शकत नाही, कारण हे तेजच असं विचित्र आहे की या तेजाच्या जवळ ही अशी माणसं जाऊ शकत नाहीत. जे काय असेल ते असेल, पण हा जो काय धोका आहे, या देशाचा पंतप्रधान, अरे आम्ही अभिमानाने सांगतोय, लपून छपून पाठिंबा दिलेला नाही, मी उघड पाठिंबा दिलेला आहे. आणि नाव जाहीर करताना राजनाथ सिंग आणि नरेंद्र मोदी माझ्याशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी नाव जाहीर केलेलं आहे. हे विशेष आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाने नाव जाहीर केलं आणि करायचं काय बाबा, आता दुसरं काहीच नाही.
तर मोदी तसं नाही केलेलं मी. पण आम्ही मोदींचं नाव विचारपूर्वक केलेलं आहे. आणि आम्ही सांगतो की आमच्याकडे सत्ता येणारच. सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधान असणार आहेत. आणि म्हणून तुमचं मत, शिवाजीराव आढळरावांना मत म्हणजे मोदीला सुद्धा मत आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मी तुमच्यासमोर 2 चित्र ठेवतो. एक दृश्य म्हणा किंवा एक रस्ता असा दाखवतो की संपूर्ण छान रस्ता आहे, दिवसा ढवळ्या उजेड आहे, दुतर्फा झाडी आहे, आनंदाचा रस्ता आहे. आणि दुसरीकडे तुम्हाला तुमची नजर वळवली आणि संपूर्ण काळोख आहे, काहीच दिसत नाहीये, डोळ्यात बोट गेलं तरी कळत नाहीये. आणि तुम्हाला सांगितलं आता जा, कुठे जायचं, कुठे जाल तुम्ही? समोर दिसणाऱ्या रस्त्याने जाल की काळोखात उडी माराल? रस्ता दिसतो त्याच रस्त्याने जाल ना रे बाबांनो, का माराल काळोखात उडी? आणि म्हणून हा जो आहे तो रस्ता दिसतोय तुम्हाला, आम्ही रस्ता दाखवतोय. अरे आमच्याकडे खासदारापासून पंतप्रधान पदापर्यंत सगळी माणसं ठरलेली आहेत, पण तुमच्याकडे काळोख आणि काळोख. पंतप्रधान कोण होणार हेच आम्हाला माहित नाही, देश कोणाच्या ताब्यात जाणार हेच आम्हाला माहिती नाहीये. म्हणजे काँग्रेसला मत हे काळोखाला मत आहे, अंधाराला मत आहे. तुमच्या भवितव्यामध्ये काळोख आणि काळोख पाहिजे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी बेलाशक राष्ट्रवादीला मत द्यावं. आणि मग पुढचा जो माझा प्रश्न आहे, तुम्ही सगळे स्वतःला मर्द समजता ना रे बाबांनो, आहात ना मर्द? मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. या देशाचा पंतप्रधान होय, हिंदुस्थानचा पंतप्रधान तुम्ही आम्ही ठरवणार का शाही इमाम ठरवणार? ही एवढी हिंमत जर तुमच्यामध्ये नसेल तर मला वाटतं शिवरायाचं नाव घेण्याची लायकी आपल्यामध्ये नाहीये. हिंदुत्वाचा, शिवरायाचा, तेजाचा भगवा ध्वज हातामध्ये घेण्याची आपली लायकी नाहीये. जर पलीकडे एक गठ्ठा मतदान गैरसमजातून होणार असेल, नव्हे मी तर आता सुद्धा सांगतोय, कदाचित कोणी इकडे मुस्लिम बांधव आले असतील त्यांना सांगतोय, टीव्हीवरनं जे बघत असतील त्यांना सांगतोय, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, जरूर आहोत, हिंदू आहोत. पण आमचं हिंदुत्व म्हणजे मुसलमानांचा द्वेष नाही. दिसला मुसलमान की मारपीट, हे आमचं हिंदुत्व आम्हाला ही शिकवण नाहीये. ज्या वेळेला आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये होते त्यावेळेला एक सुद्धा हिंदू मुस्लिम दंगा आम्ही होऊ दिला नव्हता आणि झाला नव्हता. फक्त फरक एवढाच आहे की जो या देशाला आपला मानतो तो मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे, आणि जो पाकिस्तानचं स्वप्न बघतो तो कोणी असला तरी आमचा दुश्मन आहे. ही आमची स्वच्छ भूमिका आहे, स्वच्छ भूमिका आहे. आणि ही एकदा भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस जी तुमच्याकडे बघते आहे, काँग्रेस मुसलमानांकडे मत म्हणून बघते आहे. मुसलमानांना मी सांगतोय, मी तुमच्याकडे माणूस म्हणून बघतोय, मी माणूस म्हणून बघतोय. बस या देशाला आपला माना ना. मी ओवेसी बद्दल बोललो आणि मी बोलणार. जो माणूस आमच्या देशामध्ये आम्हाला संपवण्याची भाषा करतोय, मग आम्ही काय मेल्या आईचं दूध प्यायलोय? कोणी यायचं आणि आमच्याबद्दल काही बोलायचं, आणि त्याच्याबद्दल सोनिया गांधी बोलू शकत नाही, त्यांच्याबद्दल शरद पवार बोलत नाही. शरद पवार जेवढं आढळरावांवरती बोलतात, जेवढं माझ्यावरती बोलतात, ओवेसी बद्दल बोलताना का तुमच्या तोंडाची बत्तीशी आखडते का? सोनिया गांधी गप्प का बसतात? आणि हे सगळं बाकीच्या गोष्टी खूप आहेत. म्हणजे बोलायला लागलो तर असे विषय आहेत, मुलायम सिंग आहे, आझम आहे, आणखीन काय. हे सगळे घोटाळे एका बाजूला करून ठेवलेले आहेत. आणि आता यांना परत दिल्लीला जायचंय. कशासाठी? काय इकडे कमी पडलं? संरक्षण खात्याचे मंत्री असताना संरक्षण दलाचे भूखंड हे विकायला निघाले होते, असले हे संरक्षण मंत्री. आज संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. पवार साहेब, तुम्ही आढळरावांची चेष्टा करता, स्वतःला शेतकऱ्याचे सुपुत्र म्हणता. मग तुमच्याच हातात कृषी खातं आहे ना, का तुमच्या राज्यामध्ये ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्या राज्यात सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या का होतात? त्याचं पहिलं उत्तर द्या मला. आणि बेगुमानपणाने जे सांगतायत, तिकडे कुठेतरी बोलले साताऱ्यामध्ये की 17 तारखेला मतदान करा, लगेच शाही पुसून टाका. वाशीत बोलले ना, कुठे बोलले देव जाणे. मी जास्त लक्ष देत नाही बोलण्याकडे, पण द्यावं लागतं थोडंसं. आणि पुन्हा मुंबईत येऊन मतदान करा. मला पत्रकाराने विचारलं की उद्धवजी, तुम्ही येऊन बोलता इकडे? नाही ना, मग मला बोलू द्या. शाही पुसा आणि पुन्हा येऊन मतदान करा.
मी विचार करत होतो, म्हटलं हे एवढी सगळी आग पेटलेली असताना पुन्हा पुन्हा ही 30-30 टाळकी कशी काय निवडून येतात? तर हे अशी बोगस मतदान. तिकडे काल परवाकडे जे घडलं प्रफुल्ल पटेलच्या इकडे टीव्हीवरती आपण बघितलं, आपल्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबलं तरी प्रफुल्ल पटेलचा दिवा पेटायचा. हे असे सगळे यांचे चाळे बोगस मतदान करून बसतायत. पण या वेळेला जनता तुम्हाला थारा देणार नाही. आणि म्हणून मी पवार साहेबांनी सांगितलं, पवार साहेब अंगलट आल्यानंतर तुम्ही बोललात की हे विनोदानी बोललो होतो, ही निवडणूक विनोदानी घेऊ नका. इकडे माझ्या माय भगिनी बसलेल्या आहेत, मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलोय. माझ्या समोर त्यावेळेला खरंच मला बोलताना लाज वाटत होती की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा सुद्धा समोर बसल्या होत्या. आणि म्हणून माझ्या हृदयाला पीळ पडला. मी म्हटलं, पवार साहेब तुमचा सल्ला तुम्ही देतात, ठीक आहे, बोटाला शाई लावा, शाई पुसून टाकली जाते. पण माझ्या माता भगिनीच्या कपाळावरचं कुंकू जे एकदा पुसलं गेलं ना, तर ते कुंकू पुन्हा लागू शकत नाही. कुंकू नाही पुन्हा लागू शकत. आणि का? अरे तुम्हाला झेपत नाही, जमत नाही. सरळ बैलासारखे सरळ चालता येत नाही, वेडेवाकडे 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 करत चालता. आता हे बैल, हे सगळे बैल तिथल्या कुठल्या तरी गोठ्यामध्ये पाठवून द्या, लालूकडे पाठवून द्या. आमच्याकडे नकोत, आमच्याकडे नकोत. आणि आमच्याकडे बैल आहेत, ते बैल आमच्या शेतकऱ्याकडे सुखी आहेत. आमच्याकडनं लोकसभेत जाईल तो वाघ जाणार आहे, वाघ, बैल जाणार नाहीये, एवढं लक्षात ठेवा. पाहिजे तर बैलाचं काम तुमच्यावर सोपवतो आणि वाघाचं काम आम्ही करतो, कारण आम्ही वाघाचे छावे आहोत, वाघाचे बच्चे आहोत. आणि म्हणून हा उत्साहाचा धबधबाच आहे. हा बघितल्यानंतर मीटिंग मस्त झालेली आहे, घोषणा जोरात झालेल्या आहेत. म्हणून गाफील राहू नका, कारण जो गनीम आहे आपला, त्याच्याही अस्तित्वाची लढाई चालू आहे. याच्यानंतर म्हणजे परवा सोनिया गांधी बोलल्या की नरेंद्र मोदी काही जादूगार आहेत काय? मी म्हटलं आहेतच, नरेंद्र मोदी जादूगार आहेतच. आणि निवडणुकीनंतर ते पहिली जादू करणारे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ती काँग्रेस राष्ट्रवादी या देशातनं अदृश्य करून टाकणार आहे. आणि म्हणून फक्त मला आता एकच, काय तुम्ही वादा म्हणताय ना, एकच वादा, असा नाही, दोन्ही हाताच्या मुठी वर करून सांगितलं पाहिजे की इथून धनुष्यबाण आणि शिवाजीराव सारखा वाघच आम्ही पाठवणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.